प्रेज द लॉर्ड. सलाम, देवाची स्तुती असो. आज पुन्हा एक वर त्या पवित्र देवाने सुंदर समय त्याच्या वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी दिला. देवाला मान, महिमा, सन्मान, गौरव असो. आज आपण विशेष करून अपोस्टल म्हणजे प्रेषित त्याचे चरित्र आणि गुणविशेष यावर आज विशेष करून आम्ही लक्ष देणार आहोत. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून 5 पदरी सेवा कार्य दिले. त्यानंच कोणी प्रेषित, सुवार्तिक, संदेष्टे, पाळक व शिक्षक हे नेमले यासाठी की त्यांनी देवाच्या योजनेसाठी काम करावं. आणि म्हणून 5 पदरी सेवा कार्यामध्ये एक महत्त्वाचा जर कोणी असेल तर तो आहे प्रेषित. आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्याच्या समयामध्ये 12 प्रेषितांची निवड केली, त्यांची नेमणूक केली, त्यांनी सेवा कार्य केलं आणि त्यांनी ख्रिस्ताचं शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलेलं आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहावयास मिळतं. आणि आज देखील त्याचा मोठा सामर्थ्य प्रभाव आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो. आणि म्हणून प्रेषितीय कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रेषित म्हणजे केवळ एक चर्चचा पुढारी किंवा उपदेशकच नव्हे, तर तो प्रेषित मुळाकडून, देवाकडून पाठवलेला व्यक्ती असतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं संदेष्टा हा देवाने पाठवलेला आहे, देवाच्या उद्देशासाठी पाठवलेला आहे, त्यानंतर प्रेषित हा देखील परमेश्वराने देवाच्या उद्देशासाठी, सेवेच्या परिपूर्णतेसाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर हा प्रेषित देवाने पाठवलेला व्यक्ती आहे आणि ज्याच्यावर देवाचं राज्य प्रस्थापित करणं, देवाचं राज्य बळकट करणं आणि देवाच्या राज्याचा विस्तार करणं या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या परमेश्वराने त्या ठिकाणी नेमलेल्या आहे. पुन्हा एकदा सांगतो, देवाचं राज्य प्रस्थापित करणं, देवाचं राज्य बळकट करणं आणि देवाच्या राज्याचा विस्तार करणं हा प्रेषितांचा अतिशय, प्रेषित या नात्याने त्याचा महत्वाचा उद्देश आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून आम्ही पाहतो हे दैवी कार्य परमेश्वराने त्याच्यावर सोपवलेलं आहे. प्रेषितांच्या जीवनामध्ये त्यांच्या पाचारणा इतकेच त्यांचं चारित्र्य देखील अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी प्रेषितांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतात त्यातील काही महत्वाच्या गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. प्रेषितांचे प्रमुख वैशिष्ट्य आणि त्यांच्यामध्ये असणारे गुण आज आम्ही पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट प्रेषितामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळते पवित्र शास्त्रामध्ये की नम्रता, ह्युमिलिटी. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की करिंथकरास पत्र दुसरे पत्र अध्याय 4 आणि 5 मध्ये प्रेषित पौल लिहितो, कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही, तर ख्रिस्त येशू प्रभू आहे अशी आम्ही घोषणा करतो. म्हणून आम्ही पाहतो प्रेषित कधीही कुठल्याही गोष्टीचा गौरव स्वतःला घेत नाहीत, तर ते नेहमी लोकांना ख्रिस्ताकडे वळवतात. आमच्या सेवेचा उद्देश आम्ही नम्र असणं गरजेचं आहे. ते गौरवाचा शोध घेत नाही, तर नम्रता त्यांच्या ठाई राहते. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रेषित पौलाचं जीवन पाहावयास मिळतं, जो नम्र होता. अगोदरचं त्याचं जीवन भयानक होतं, परंतु ज्यावेळेस मंडळीची सेवा त्याला परमेश्वराने सोपून दिली त्यावेळेस तो म्हणतो, मी फार नम्रतेने आसवे गाळीत तुमच्यामध्ये सेवा कार्य केलं. म्हणून प्रेषित त्याच्यामध्ये आम्हाला नम्रता दिसते पवित्र शास्त्रामध्ये. त्याच प्रकारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर पाहिलं तर अलौकिक देवाचा पाठवलेला अभिषेक, तो देवाचा पुत्र, तो अतिशय नम्र होता. मोशेच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो तो संदेष्टा होता आणि त्याच्याबद्दल म्हटलं गेलं पृथ्वी तलावर तो सर्वात नम्र होता. आणि ही ओळख आहे प्रेषितांची प्रियानो, त्यांच्यामध्ये आम्हाला नम्रता दिसेल. दुसरी गोष्ट जर पाहिली तर आम्हाला सेवाभावी नेतृत्व किंवा सर्वंट लिडरशिप दिसेल. आता मत्तई शुभवर्तमान अध्याय 20 आणि 26 मध्ये जर आम्ही पाहिलं तर तुमच्यात ज्याला कोणाला थोर व्हायचे असेल त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. जब्दीचे 2 मुलं प्रभूकडे आले आणि त्यांनी विनंती केली, ज्यावेळेस तुम्ही राजवैभवात असाल त्यावेळेस तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार त्यांना मिळावा म्हणून. हे कशासाठी होतं?
ते इतरांपेक्षा स्वतःला मोठं समजत होते, श्रेष्ठ समजत होते आणि त्यांना पद देखील त्याच प्रकारचे हवे होते. परंतु जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सेवेत येतो ना, तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. त्याला सर्वंट लिडरशिप म्हटलंय. वेगळं राहणं, खुर्चीवर बसणं, लोकात संमिलित न होणं, या प्रकारचे गुण आम्हाला ख्रिस्ताचे सेवक या नात्याने प्रेझेंट करत नाहीत. काही काळापूर्वी एका पालखी प्रशिक्षण कार्यानिमित्त एका सभेसाठी मला आमंत्रण आलं आणि त्या सभेचा प्रमुख वक्ता मी होतो. दिवसभर सुंदर विषय मी त्यांना शिकवला आणि दुपारच्या वेळेमध्ये ज्यावेळेस सर्वजण जेवायला बसले, त्यांनी सेपरेट माझ्यासाठी टेबल आणि खुर्ची लावली आणि त्या ठिकाणी मला बसण्यासाठी विनंती केली. परंतु ते माझ्या बुद्धीला पटलं नाही, कारण जे सेवक आपण सर्व एकच आहोत आणि त्यांच्यामध्ये बसण्यामध्ये जो मला आनंद होता ना, तो आगळा वेगळा होता. ज्यावेळेस मी त्यांच्यामध्ये बसलो, त्यांना वेगळेपण वाटलं आणि त्यांना एक लगाव त्या गोष्टीचा झाला. अनेकदा आम्ही आमच्यातला वेगळेपणा विशेष करून लोकांपासून वेगळं राहणं टाळणं गरजेचं आहे आणि आमच्या ठाई विशेष करून आम्ही पाहतो सेवाभावी नेतृत्व असणं गरजेचं आहे. कारण आम्ही सेवा करून घ्यावाच नाही तर करावाच आलो. जसं अगोदर मी प्रेषित पौलाचं उदाहरण सांगितलं. प्रेषित पौल मंडळीला ज्यावेळेस मंडळीच्या वडिलांना मार्गदर्शन करतो, त्यावेळेस तो आपल्या सेवेदरम्यान तो सांगतो की त्याने सेवा कशी केली. प्रेषित पौलामध्ये आम्हाला सर्वंट लिडरशिप दिसते आणि म्हणून ज्या प्रकारे तो लोकांशी कनेक्ट झाला ना, परमेश्वराने जगाभरामध्ये सर्वाधिक सामर्थ्याने हल्लेलो त्याचा उपयोग केला आणि अगणिक मंडळ्या स्थापण्यासाठी, रोपण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. अगणिक विशेष करून मंडळांसाठी त्याचे पत्र आज प्रेरणादायक आहे, कारण त्याच्या ठाई आम्हाला सर्वंट लिडरशिप दिसते. त्याने कोणावर हुकुमशाही केली नाही आणि हुकूमत करणं, लोकांवर दादागिरी करणं, हे सेवक या नात्याने आमच्याकडून परमेश्वर अपेक्षित नाही. म्हणून प्रेषितामध्ये दुसरा जो गुण आहे ना, त्यांच्यामध्ये सेवाभावी नेतृत्व आम्हाला दिसल. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर तिसरा गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला दिसते स्ट्रॉंग फेथ, दृढ विश्वास आम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. पवित्र शास्त्रामध्ये 12 प्रेषितांमध्ये अधिकांचा छळ झालेला आम्हाला पाहावयास मिळतो. थोमा असेल, पेत्र असेल, याकोब असेल, काहींना तलवारीने मारलं, योहानाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो काहींना क्रूसावर टांगण्यात आलं. भयानक रीतीने त्यांच्या जीवनामध्ये संकट आले, नेहमी छळ आले, त्रास आले. परंतु प्रेषितामध्ये एक अत्यंत महत्वाचा विश्वास जो होता ना, तो त्यांचा दृढ विश्वास होता. विश्वास केव्हा दृढ होतो? ज्यावेळेस देवाचं दर्शन आम्हाला भेटतं, तो परमेश्वर आहे याची 100% खात्री आमच्या जीवनामध्ये असते आणि ज्यावेळेस ती खात्री आमच्या जीवनामध्ये येते ना, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याच गोष्टीचं भय वाटत नाही. त्याचं कारण हे आहे आमचा दृढ असणारा विश्वास. म्हणून प्रेषित पौल स्वतःबद्दल लिहितो की एक मनुष्य मला माहित आहे, त्याला 14 वर्ष अगोदर 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं. आता हा स्वतः प्रेषित पौल होता. त्याला स्वर्गीय स्थान परमेश्वरने दाखवून आणलं आणि ज्यावेळेस हा खाली आला त्यावेळेस तो म्हणतो, जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. का? कारण देवावरील त्याचा विश्वास एवढा दृढ होता की काहीही परिस्थिती आली ना, तिच्यापासून तो मागे फिरू शकत नव्हता. तेवढी कृपा, सामर्थ्य परमेश्वर त्याला पुरवत होता. म्हणून करीनच्या पुस्तकामध्ये प्रेषित पौलाच्या छळाची लिस्ट आम्ही पाहतो. नद्यावरील संकट, लुटारूमुळे आलेली संकटे, देश बांधवांनी आणलेली संकटे, पुष्कळ उपास तापास, उघडा वागडेपणा, त्याच प्रकारे यहुद्यांच्या हातून त्याने मार खाल्ला. 3 वेळेस छड्यांचा मार खाल्ला. अनेकदा त्याचे गलबत फुटले, अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढं सर्व होऊन देखील त्याचा विश्वास डळमळीत झाला नाही. कारण ज्या मार्गाने तो चालला होता तिथे त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं
आणि प्रेषितांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याने देवाला पाहिलेला असायला पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये दर्शन नाही, ख्रिस्त आहे याची 100% खात्री नाही, ते छळामध्ये पाठीमागे फिरतात, अनेक ख्रिस्ताला सोडून देतात. परंतु जे प्रेषित म्हणून पाठवलेले आहेत, देवाच्या निवडीतले आहेत, अभिषिक्त आहेत ना, ते छळाला कधीच घाबरत नाही. प्रेषित पौल तर म्हणतो, मी संकटे माझी वाट पाहतात आणि संकटाचाही तो आनंद मानतो. अनेकांनी त्याला सुचवलं, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, छळ होईल, अमुक तमुक होईल, परंतु तो गेला. कारण त्याचा दृढ विश्वास होता की मला जे सेवा कार्य परमेश्वरानं सोपवलंय ती एक अतिशय महान जबाबदारी आहे. आणि म्हणून प्रेषित पौल, प्रेषितामध्ये तिसरा महत्वाचा गुण जर आम्ही पाहिला ना, तर त्यांचा विश्वास जो आहे दृढ होता. चौथी गोष्ट जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी म्हटलंय शुद्ध आणि सत्य शिक्षण, साऊंड डॉक्ट्रिन्स. प्रेषित देवाच्या वचनातील सत्य विश्वासूपणे शिकवतात आणि त्याचं रक्षण करतात. पवित्र शास्त्रामध्ये तीतसपत्र अध्याय 1 आणि 9 वचनामध्ये म्हटलंय, जसे त्याला शिकवले आहे त्याप्रमाणे त्याने विश्वसनीय वचनाला घट्ट धरून राहिले पाहिजे. शुद्ध आणि सत्य शिक्षण. आज जर आम्ही पाहिलं तर भेसळयुक्त वचन मंडळीसाठी अनेकदा आम्ही पाहतो पेरलं जात आहे. अनेकदा आम्ही पाहतो प्रेषितांनी वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवला आणि त्या काळची सुवार्ता ख्रिस्त केंद्रित होती. परंतु आज अनेकदा आम्ही भरभराटीचं शुभवर्तमान पाहतो, अन्य प्रकारची सुवार्ता पाहतो, आणि जर ह्या सुवार्ता आमच्यामध्ये रुजल्या जात आहेत, वाढल्या जात आहेत, तर जो अभिषिक्त आहे, जो खरा प्रेषित आहे, हे कधीच करणार नाही. आणि म्हणून खऱ्या प्रेषितामध्ये शुद्ध आणि सत्य शिक्षण हे असलं जातं. पेत्र चुकला आणि पौलाने त्याला सर्व समक्ष सुनावलं. प्रेषित पौलाचं शिक्षण त्याने भेसळ केली नाही, सत्य वचन सर्वांसाठी गाजवलं. अनेकदा सत्य लोकांना रुचत नाही आणि अनेकदा त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. परंतु ज्यावेळेस सेवक या नात्याने आम्ही सेवा कार्य करतो, त्यास आमच्या जीवनामध्ये परमेश्वर ही अपेक्षा करतो आम्ही सत्य वचन गाजवणारे असायला पाहिजे. मंडळांमध्ये देखील वधस्तंभ, पाप दाखवणं, पश्चाताप करणं, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पवित्रदायिता आणि ह्या गोष्टी जर शिकवल्या तर अनेकदा लोक तुटण्याची भीती अनेकांना असते. परंतु खरे प्रेषित जे सत्य आहे ते सांगणार. मग पुढे कोण आहे, आपण कुठे आहोत, हा भाग दुय्यम आहे. म्हणून प्रेषितामध्ये चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे शुद्ध आणि सत्य शिक्षण. म्हणून जसे त्याला शिकवले त्याप्रमाणे त्याने विश्वसनीय वचनाला घट्ट धरून राहिले पाहिजे. पाचवा प्रेषितामधील महत्वाचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म जर आम्ही पाहिला तर असं म्हटलंय स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आध्यात्मिक परिपक्वता. आमच्याकडे एक म्हण आहे, उम्र 55 की अकल बचपन की. अनेकदा आम्ही पाहतो जगामध्ये अशा प्रकारचे माणसं असतात ना, ते वयाने वाढतात, परंतु काही वेळेला त्यांची बुद्धीचा स्तर त्या लेवलचा नसतो वयानुसार. काही लोक शरीराने वाढतात, परंतु त्यानुसार त्यांचा स्तर त्या लेवलचा नसतो. म्हणून जरी ते वयाने वाढले परंतु जर बुद्धीचा स्तर, शारीरिक स्तर तसा नसेल ना, तर त्यांना आपण अपरिपक्व म्हणू. परंतु प्रेषितांमध्ये जो पाचवा महत्वाचा गुण जर आहे ना, तर त्याच्यामध्ये परिपक्वता दिसते आम्हाला. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक रीतीने प्रेषित या नात्याने त्याच्यामध्ये परिपक्वता आम्हाला दिसते. मग त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळं आम्हाला दिसतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. आजकालचे प्रेषित जास्त करून फळं दुर्मिळ आहेत अनेकांमध्ये.
परंतु दानांचं प्रेझेंटेशन अधिक देण्याचा प्रयत्न करतात, वरदानांचं प्रदर्शन अधिक मांडायचा प्रयत्न करतात. प्रियांनो, प्रेषित तसं करत नव्हते. अनेकदा देवाने त्यांच्याद्वारे अलौकिक चिन्हे आणि अद्भुते केली. लंगडे चालले, मुके बोलले, आंधळे पाहू लागले, कुष्ठरोगी शुद्ध झाले, त्याचप्रकारे मेलेले उठवले गेले. परंतु त्यामध्ये आम्ही पाहतो त्यांच्यामध्ये परिपक्वता होती आणि त्याही काळामध्ये त्यांनी त्याचं प्रदर्शन न मांडता एक त्यांच्या जीवनातून फळाद्वारे त्यांची ओळख त्यांनी पटवून दिली. प्रेषित या नात्याने आमच्या जीवनामध्ये ते पवित्र आत्म्याचे फळ असणं गरजेचं आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, जे फळं गलतीकारसपत्र अध्याय 5 मध्ये आम्हाला पाहावाच मिळतात, ते त्याच ठिकाणी नको आमच्या जीवनात असायला पाहिजे. प्रेषितांच्या जीवनात हे फळं होते, त्यांचं फलदायी जीवन होतं. म्हणून सेवा कार्य देखील त्यांचं फलदायी झालं. अगणिक लोकांसाठी त्यांचं जीवन एक आशीर्वादाचं कारण ठरलं. म्हणून प्रेषितांमध्ये 5वा जो महत्वाचा गुण आम्हाला पाहावास मिळतो ती आहे आत्मिक परिपक्वता. 6वा गुण जर आम्ही पाहिला, संकटात धीर आणि सहनशीलता. ख्रिस्तासाठी दुःख, नकार आणि छळ सहन करण्यासाठी प्रेषितांची नेहमी तयारी असायची. अनेकदा आम्ही प्रेषित पौलाच्या उदाहरणातून पाहतो, तो अनेकदा त्याने लोकांच्या ज्यावेळेस दंगली घडल्या, ज्यावेळेस मोठमोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जमा झाला, त्यावेळेस ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्रेषित पौल मध्ये घुसला. अनेकदा त्याने अशा प्रकारचं काम केलं आणि ते छळापासून कधी पळून गेले नाही. स्तेफनाहून उद्भवलेल्या छळानंतर हा छळ इतका भयानक होता की स्तेफनाला आपले प्राण गमवावे लागले. आणि त्या काळामध्ये महिला असेल, पुरुष असेल, लेकरं असतील, कोणालाही जेलमध्ये टाकलं जायचं, त्यांचा छळ केला जायचा, अमानुष छळ केला जायचा. परंतु प्रेषित हे ज्या विजनने, ज्या विशेष करून देवाने उद्देशाने पाठवलेले होते ना, त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही. आणि म्हणून प्रेषितांमध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की ते छळामध्ये घाबरून जात नाही, दुःखामध्ये पळ काढत नाहीत, ते ख्रिस्ताला सोडत नाही, सेवेपासून ते माघार घेत नाही. आणि म्हणून प्रेषितांमध्ये 6वा गुण आम्हाला तिथं दिसतो. पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, तद्दय, मत्तय, याकोब, शिमोन आणि यहुदा, या 12 पैकी 11 जणांना त्रासातून जावं लागलं, छळातून जावं लागलं. परंतु आत्मिक युद्ध आणि देवाने दिलेली जबाबदारी सोडून ते कधीच पळाले नाहीत. त्यांनी आपल्या व्यक्तिगत कुठल्याही गोष्टीचा विचार न करता देवाने दिलेल्या उद्देशासाठी ते झटत राहिले. आणि म्हणून छळाद्वारे देखील देवाने अगणिक लोकांची ख्रिस्तामध्ये वाढ केली किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षिलं. म्हणून जेव्हा छळ येतो, जेव्हा सताव येतो, जेव्हा संकट येतात ना, त्याकरवी संजीवन येतं. झुंडीच्या झुंडी ख्रिस्ताकडे आकर्षिल्या जातात, राष्ट्राच्या राष्ट्र बदलले जातात. आणि म्हणून छळ हा ठेवलेला आहे, परंतु प्रेषित त्यापासून कधी पाठीमागे हटत नाहीत. याकोबाला मारलं गेलं तलवारीने, पेत्राला क्रूसावर टांगलं गेलं, योहानाला तेलाच्या कढाईमध्ये टाकण्यात आलं, पौलालाही भयानक रीतीने मृत्यूदंड देण्यात आला, थोबाला भाल्यानं बोक्सून मारलं. परंतु ते मरेपर्यंत विश्वासू होते, ते घाबरले नाही. म्हणून प्रेषित मेले, परंतु त्यांनी शुभवर्तमान गाजवलं. म्हणून प्रेषितांमध्ये अत्यंत महत्वाचा 6वा गुण आम्हाला दिसतो, ते संकटामध्ये धीर आणि सहनशीलता धरून होते. म्हणून करिंथकरास 2 पत्र अध्याय 6 आणि 4 वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतात. तर सेवक या नात्याने
आम्ही प्रत्येक गोष्टीत स्वतःला सिद्ध करतो, मोठ्या धीराने संकटात, गरजेत व विपत्तीत. ते सिद्ध करायच्या संकटामध्ये ते प्रेषित आहेत. ते देवाच्या उद्देशासाठी झटत आहेत. त्याची निवड त्या कार्यासाठी आहे आणि म्हणून देवाने अलौकिक रीतीने त्यांच्या जीवनाचा उपयोग करून घेतला. म्हणून आमच्याही जीवनामध्ये प्रियांनो नेहमी ध्यानात घ्या, प्रेषित छळात आणि संकटात न डगमगता कार्य करतात. 7वी जर गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये पाहिली, लव्ह फॉर गॉड्स पीपल, देवाच्या लोकांवर अगाध प्रेम ते करायचे, अगाध प्रेम. त्यांची सेवा ही स्वतःच्या स्वार्थासाठी नसून देवाच्या लोकांवरील खऱ्या प्रेमापोटी होती. पहिलं पेत्राचं पत्र अध्याय 4 आणि 8 वचनामध्ये म्हटलंय, सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकावर मनापासून प्रीती करा. त्यांचं प्रेम होतं लोकांवर, ते अगाध कळवळ्याने भरलेले होते. म्हणून विनाश होणारे आत्मे पाहून ते शांत राहू शकत नव्हते. ते धावायचे संकटामध्ये, कष्टामध्ये, ऊन वारा, थंडी पाऊस, संकट वादळ काही त्यांना थांबू शकत नव्हतं. का? कारण प्रीती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आणि म्हणून जो 7वा महत्वाचा गुणधर्म प्रेषितामध्ये आम्हाला पाहावयास मिळतो, ते लोकांवर अगाध प्रेम करणारे होते. 8वी गोष्ट आहे, प्रार्थनाशील जीवन, प्रेयरफुल लाईफ. अनेकदा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, प्रेषितांची कृत्य अध्याय 6 आणि 4 मध्ये म्हटलंय, तर आम्ही प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. प्रियांनो, शौलाला ख्रिस्ताचं दर्शन झालं आणि त्यानंतर हा शौल आम्हाला उपवास करताना दिसतो, हा शौल आम्हाला प्रार्थना करताना दिसतो. आणि ह्या शौलाला ज्यावेळेस परमेश्वरने बदललं, त्या मुठभेडीनंतर तो पौल झाला आणि या पौलाच्या जीवनामध्ये तो नेहमी प्रार्थनेबद्दल सगळ्या पत्रांमध्ये आम्हाला उल्लेख आढळतो की त्याचं जीवन हे प्रार्थनाशील होतं. प्रेषितांची कृत्य अध्याय 10 पासून पुढे आम्हाला पेत्राचं जीवन दिसतं. हा पेत्र ढाब्याच्या वर जाऊन प्रार्थना करत होता. प्रार्थनाफुल लाईफ त्यांचं होतं. जस प्रेषित जेलमध्ये होते, ते गीत गाऊन, गाणे गाऊन देवाचं स्तुतिस्तवन करत होते आणि प्रार्थना करत होते. आणि म्हणून प्रेषितांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, त्यांचं जीवन जे आहे ते प्रार्थनाफुल जीवन आहे, प्रेयरफुल लाईफ आहे. आणि त्याच्यामुळे देवाच्या कार्यासाठी जेव्हा ते बाहेर जायचे, अलौकिक चिन्ह आणि अद्भुते परमेश्वर करायचा आणि ते सेवा कार्य आशीर्वादाचं कारण ठरलं जायचं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही असंख्य सेवकांचे जीवन जर पाहिले, जे प्रेषित म्हणून निवडले गेले, त्यांच्या जीवनातला महत्वाचा गुणधर्म म्हणजे प्रार्थनाफुल जीवन. 9वी गोष्ट जर आम्ही त्यांच्या जीवनामध्ये पाहिली, प्रामाणिकपणा आणि नीतिमानता, इंटेग्रिटी. त्यांचे खाजगी जीवन आणि त्यांचे सेवा कार्य यामध्ये तफावत नव्हती. आम्ही सेवा कार्य करत असताना आतूनही तेच असायला पाहिजे आणि बाहेरूनही तेच असायला पाहिजे. ती आमची खरी ओळख प्रभूमध्ये. नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी जर सेवा कार्य असेल तर ते सेवा कार्य कदापि प्रभूपासून असू शकत नाही. आणि म्हणून प्रेषितांचं जीवन घरातील असो बाहेरला असो सेम होते, ते सारखे होते. आणि म्हणून आम्ही पाहतो त्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा होता. अरे, ज्याच्या सावलीत लोक बरे झाले, ज्याच्या प्रार्थनेद्वारे मेलेले उठवले गेले, ज्या प्रेषित पौलाच्या अंगावर लोक फडके नेऊन लोकांवर टाकायचे आणि त्यावेळेस चिन्ह चमत्कार घडायचे,
ह्या सेवकांनी प्रामाणिकपणे सेवा कार्य केलं. त्यांनी त्याचं व्यावसायीकरण नाही केलं. प्रेषितांमध्ये महत्वाची गोष्ट, ते सेवेला सेवा म्हणतात, ती व्यवसाय त्यांच्यासाठी असत नाही. तो देवाच्या योजनेचा एक भाग आहे आणि म्हणून प्रेषितांनी त्या प्रकारे सेवा कार्य केलं. म्हणून नवी गोष्ट त्यांच्यामध्ये ती आम्हाला दिसते. आणि 10वी गोष्ट, व्हिजन अँड मिशन फोकस. अत्यंत महत्वाचा मुद्दा, ध्येय आणि दूरदृष्टी. ते देवाच्या उद्देशाने प्रेरित असतात आणि सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मनापासून झटतात. म्हणून प्रेषित पौलाच्या जीवनातील अनेक गोष्टी आम्हाला तिथं पाहावास मिळतात. 2 तिमोथी 4 आणि 7 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, मी चांगली लढाई लढलो, मी माझी धाव पूर्ण केली, माझा विश्वास राखला आहे. त्याला माहित होतं देवाने कुठल्या गोष्टीसाठी त्याची निवड केली आहे आणि म्हणून ते व्हिजन, ते मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले, परंतु ते पाठीमागे हटले नाही आणि ख्रिस्ताचं शुभवर्तमान ते जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेले. म्हणून प्रेषित हा देवाने निवडलेला अत्यंत महत्वाचा व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये अलौकिक सामर्थ्याद्वारे अलौकिक चिन्हे आणि चमत्कार करण्याचं सामर्थ्य आम्हाला दिसतं. त्यांनी मेलेलेही उठवले आणि मंडळांसाठी इतकं भरीव काम केलं ना, हजारो वर्ष झाले, परंतु आजही त्यांचं काम चालूच आहे. आजही त्यांनी लावलेलं झाडं वाढत आहे. आजही त्यांनी आलेलं जे सेवा कार्य आरंभलं ते थांबलेलं नाही. आणि म्हणून जो प्रेषित आहे त्याच्यामध्ये ध्येय आणि दूरदृष्टी असते. तो पावलाजवळ पाहत नाही. म्हणून जेलमध्ये असताना देखील पौलाने पत्र लिहिले आणि संकटात, समस्येमध्ये, बंदिवासामध्ये, अशा स्थितीमध्ये तो नेहमी ही अपेक्षा बाळगून होतो की मला रोम पाहायचं आहे. का? कशासाठी जायचं होतं? मिशन होतं, विजन होतं. रोमपर्यंत शुभवर्तमान घेऊन जायचं होतं आणि त्या विजन खातर तो गेला आणि त्याच्या उद्देशामध्ये परमेश्वराने त्याला यशस्वी केलं. रोमकारास पत्र यामध्ये देखील आम्ही पाहतो त्याने अनेक गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. आणि म्हणून प्रेषित हा देवाने निवडलेला अलौकिक सेवक आहे, ज्याचं जीवन अनेकांसाठी आदर्श आहे. जरूर या अभ्यासा करवी. परमेश्वर अनेकांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.